जसं सांगितलं तशी रानवा विज्ञान प्रदर्शन दिन उत्साहात साजरा होतोय। यामध्ये खरं 3च वर्गातले आम्ही प्रयोग बघितले, पण खरंच खूप वाखाणण्याजोगे प्रयोग होते। जसं सांगितलं जातं की बाबा शिक्षण हे प्रयोगातून झालं पाहिजे, तर त्या पद्धतीने आजचा उपक्रम इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये हे हायड्रोजन सोलर पॅनल आहे आणि हायड्रोजन सोलर पेंट आहे। हे एका स्पेशल मटेरियलने बनवलेले फोम ट्यूब्स आहे। हे फोम ट्यूब्स ज्याप्रमाणे चुंबक लोखंडाला आकर्षित करते, त्याचप्रमाणे हे फोम ट्यूब्स रात्रीच्या थंड हवेतील बाष्पाला आकर्षित करते। यांचे कण मिळून इथे पाणी तयार होते व हे पाणी इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसला जात असते। ही इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस आहे, पण याच्यात ॲक्च्युअलमध्ये काय होतं हे आपण याच्यात दाखवलेलं आहे। ही इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये कॅथोड आणि ॲनोड, कॅथोड हायड्रोजन वेगळा करते आणि ॲनोड ऑक्सिजन वेगळा करते। ऑक्सिजन आपण वातावरणात सोडू शकतो। हायड्रोजनचे आपण 3 प्रकारे त्याचे वर्गीकरण करू शकतो। पहिला फ्युअल सेल, दुसरा स्टीम टर्बाईनद्वारे विद्युत निर्मिती करणे आणि तिसरा म्हणजे सरकार भविष्यात हायड्रोजन बॅटरी अंमलात आणणार आहे। हे स्टीम टर्बाईन या प्रकारे काम करते। हे बॉयलर आहे आणि हे स्टीमर आहे। या स्टीमरमधून वाफ तयार होते, मग ही वाफ चालू केला वाफ या टर्बाईनला येईल आणि या टर्बाईनला जलविद्युतची गती मिळेल आणि हे जलविद्युत आणि हे फ्युअल सेल हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र विद्युत निर्मिती होते आणि आउटलेट प्युरिफाईड वॉटर असतं। याला आपण कंबिशन प्रोसेस असे म्हणतो। The most important task for any laser security alarm is also can be used as a home security सेन्सर। सेन्सर आता जर कोणी याच्यातनं गेलं तर त्याला सेन्स डिटेक्ट करतं आणि मग ते वाचतं, डिटेक्ट करतं। सेन्सर डिटेक्टर, ठीक आहे। बस चल एक्सप्लेन कर। आमचं हे जलशुद्धीकरण व शेती, आम्ही भारत विद्यालय व कर्नाटक महाविद्यालय आणि कंपनी आणि कारखाना यातील जे दूषित पाणी असतं ते आपण नदी किंवा तलावामध्ये सोडत असतो व ते जे दूषित पाणी असतं ते आपण स्वच्छ पाण्यामध्ये सोडल्यामुळे जे स्वच्छ पाणी असतं ते सुद्धा दूषित होत असतं आणि यामुळे स्वच्छ पाणी दूषित झाल्याने प्राण्यांवर, वनस्पतींवर इत्यादी। आणि ही कंपनी यासाठी दाखवलेली आहे कारण की यातील जे सांडपाणी आहे ते आम्ही एका सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट बनवलेला आहे आणि त्यामध्ये जे पाणी कलेक्ट केलेलं आहे, जे सांडपाणी कलेक्ट केलेलं आहे ते आता या 5 प्रक्रियांद्वारे प्युरिफाईड होणार आहे। तरी पुढील माहिती माझी सहकारी सायल पडते। या इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने हे पाणी जलशुद्धीकरणाच्या या 5 टप्प्यांमध्ये जाते। या 5 टप्प्यांमध्ये हा पहिला टप्पा आहे स्टोन्स म्हणजे दगड। पण आता आम्ही इथे एक सोलर पॅनल दाखवलेला आहे आणि जी काही माझं नाव वैभव दत्त भालेराव, माझ्या शाळेचं नाव प्रभात विद्यालय हिंगोली, माझ्या विषयाचं नाव शेती उद्योगी जुगाड। साहित्य कोणकोणते लागले ते सांगतो। पहिला साहित्य फळे तोडणे यंत्र, म्हणजे कसे फळे तोडणे यंत्र जसे फळ वगैरे असते ते तोडताच घेतात, आपण दगडं मारतो त्यासाठी थोडं डॅमेज होतात किंवा असे खराब होतात, त्यासाठी या यंत्र बनवलं आहे। यंत्रानुसार तसे फळं याच्यावरने कलेक्ट केल्यानंतर अंतच घेते ते या साह्याने खाली येतात। याच्याशिवाय आपण दुवा बनवलेली आहे एका कमी यासाठी कमी जागा लागते आणि कमी खर्चात बनवलेले आहे। हे साहित्य शेतीसाठी नाही तर शेतकऱ्यासाठी सर्वांसाठी बनवलेले आहे। लावणे यंत्र याचा उद्योग आपण पहिले सण लावण्यासाठी गड्डा खणतो, हे खणतो, त्यासाठी या यंत्र बनवलं आहे। यंत्राचं काम कसं करतं, जसं की मातीमध्ये जरा थोडं लावून झाले गेले आणि अजून असं वर केल्यानंतर जे जागा तयार होते, जागामध्ये सण लावल्यानं काढी करणे यंत्र।
किंवा माती भरणे याच्यासाठी कामात करतो. ते घटना पण आपण त्याच्या सहाय्याने आपण साध्या फोडाने आपण गवता काढल्याने तरी घटना यासाठी या यंत्र बनवलं. या यंत्राचं काम असं आहे की या यंत्राने आपण तिथला फोड लावून की फक्त एवढ्याच पट्टीमध्ये नाही यंत्राचं एवढं काम आहे. आणि सकांच्या यंत्र पंचयंत्राचं काम असं जसं की बागावंती किंवा पत्ती पाणी किंवा कुट्टीचं यंत्राचं काम असं आहे तर साफ करणे जागा साफ करणे. काटण यंत्राचं काम असं आहे की जसं ज्वारी काटली मका काटली त्यासाठी खालून काटण्याचं कंबरचं काम लागतं त्यासाठी बनवलं आहे काटण यंत्राचं काम असं आहे जसे की उभे राहून आपण खालून मोडापासून काटू शकतो. रोपं लावणे यंत्र पेरणे यंत्र आणि पेरण्याचं नागरिक करू शकतो. त्याचं काम असं आहे की काढून फक्त मका टाकल्याने तो खाली ट्रान्सफर होतो. खाली ट्रान्सफर झाल्यानंतर पेरणे नाही तर बहुत फायदेमंद है किसानों के लिए बहुत फायदेमंद इससे ये यंत्र अंडे में से बच्चे काट के देता है. मुर्गी एक बार में 15-20 बच्चे काट के देती है. बल्ब लगते हैं और एक फैन लगता है और एक टेम्परेचर मशीन लगती है. इसमें सेंसर भी आता है और एक थर्माकोल का बॉक्स लगता है बाहर जाने के लिए. प्रोजेक्टचं नाव इलेक्ट्रिकल सेफ्टी आयडिया हे आहे. त्याचा उपयोग असा होतो की जर एखादी व्यक्ती खांब्याजवळून किंवा खांब्याचा हात लावेल न करता स्पर्श करेल तर त्याला करंट लागते. यासाठी ते मोठ्याने किंवा जीवितहानी होऊ शकतात. मध्ये जर काही मिस्टेक असली जर काही शॉर्ट सर्किट झालं तर ते खाली पडेल तर लाईट लागतो. मग माणसाला ते